नमस्कार मित्रांनो, स्वर्गभूमी युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण ना प्रवास करतोय लांजा बस स्थानक इथून आडवली रेल्वे स्थानक इथपर्यंत। हा प्रवास आहे ना आपला कोकणच्या लालपरीचा आहे। तर आपण आज जी आपली बस आहे ना ती लांजा कणगोलीची बस आहे। ती सकाळी 10चा आपला जो टाइम आहे ना त्या टायमिंगला सुटते लांजातून। तसेच ना वाटेत दिसणारी निसर्ग सौंदर्य, गाव, नदी, डोंगर आणि एसटीच्या बसच्या ना खिडकीतून दिसणारे नजारे हे सगळं आज आपल्याला अनुभवायला मिळणार आहे। आणि हो, आपण लांजातून प्रवास करतोय म्हणून ना लांजा रस्त्याचे अपडेट पण आज आपण बघूया। सध्या ना आपण लांजा बस स्थानकावर आहोत। तर जी आता बस आली ना आडवली लांजा तीच जाऊन लांजा कणगोलीशी लागते। तर चला तर आपण पण जाऊ बसकडे। 21-22 लांजा कणगोली वाया आडवली रेल्वे स्टेशन। 21-22 लांजा ही आपली बस आहे। आडवली रेल्वे या बसने आपण जाणार आहोत। आगे तलवडे कणगोली। जर तुम्ही बसनी प्रवास करणार असाल ना तर त्याचा तिकीट दर ना पर पर्सन 21 रुपये असा तिकीट दर आहे। ड्रायव्हर काका पण आलेले आहेत। तर आता आपली बस निघालेली आहे। सध्या आपण लांजा बस स्थानकावर आहोत। इथून प्रवास पुढे सुरू होईल। चला तर मग सुरुवात करूया आजच्या सुंदर प्रवासाला। सध्या आपण ना मुंबई गोवा महामार्गावर आहोत। हे आपलं लांजाचं मार्केट आहे। तुम्ही रस्त्याचे ना काम कितपत पूर्ण झाले आहे ना ते बघू शकता। आणि व्हिडिओमध्ये तर तुम्ही कोरल्या फाट्यापर्यंत बघू शकता किती रस्त्याचं काम झालं आहे ते। तर चला आपण व्हिडिओ पुढील प्रवास चालू ठेवूया। तर आता आपला गणपती सण पण येतोय। तर रस्त्याचं काम लवकर पूर्ण होऊ दे, कारण नंतर भरपूर ट्रॅफिक पण होईल। तर अजून चिखल पण होईल पावसामुळे। त्यामुळे अपघात होण्याचे पण चान्सेस जास्त असतील। काम लवकर सरकारने पूर्ण करायला हवं। तर आता आपण ना कोरल्या फाट्याला पोहोचू। हा समोर जातो ना तो रत्नागिरीकडे जातो
आणि आपल्याला आता उजव्या हाताला जायचं आहे, जो आपल्याला आडवली रेल्वे स्थानकाकडे घेऊन जाईल. तर मित्रांनो, आता आपण ना हर्देकडे फाट्यावर पोहोचू. जो ना प्रभानवली खोरलिंबू जो आपलं धरण आहे ना, तिकडे तो रोड जातो. त्या गावाला मिळतो जाऊ, तो आपला उजवीकडे आहे. आपल्याला सरळ जो रोड जातो ना आपला, तो दाभोल्याकडे जातो. तर आपण त्या रोडने आपण प्रवास करणार आहोत. जो हा उजव्या हाताला फाटा कुठला आहे ना, तो खेरोच्या मार्गी जातो गोवळमधनं. जो आपलं मिनी महाबळेश्वर म्हटलं जातं ना, जो माचार, त्या साईडला हा रोड जातो. आपल्याला सरळ जायचं आहे. हा रोड तुम्ही सरळ गेलात ना, तर पाली कोल्हापूर असा जो महामार्ग आहे ना, त्याला जाऊन मिळतो. आता ना थोडा पाऊस यायला लागला आहे, त्यामुळे जी बसची काच आहे ना, त्याच्यावर पावसाचं पाणी दिसत आहे. त्यामुळे व्हिडिओ जरासा ब्लर दिसत असेल तुम्हाला. आता हा प्रवास करताना ना आपल्याला सुंदर अशी नारळीची झाडं बिडं आपल्याला कोकणातली बघायला भेटत असेल. सुंदर असा निसर्ग आहे आपला, तो आज आपण अनुभवणार आहोतच.
तर आता आपण ना आचगेमध्ये पोचलो आहे. हे आचगे गाव आहे. आता इथे थोडे काही पब्लिक पण आहेत, तर आता त्यांना घेऊन बसमधनं मग पुढे प्रवास करू. तर ना आता आपण घाटात पूर्ण आहोत. तर बघू शकतो तुम्ही एका बाजूला डोंगर तर दुसऱ्या बाजूला थोडी घरी आहे आणि ही मधलं आपला वळणाची वाट आहे. हा प्रवास ना खरोखर मला घेणार आहे, तर तुम्ही नक्की या रस्त्याला प्रवास करा. तर मित्रांनो ना आता आपण रेल्वे स्थानकचा जो रोड होतो ना तिथे आपण पोचलो आहोत. तर समोर जातो ना तो दाभोळकडे जातो आणि आता आपल्याला उजव्याला जायचं आहे. तो रेल्वे स्थानकाकडे रोड जातो आणि तुम्ही समोर बघू शकता सुंदर असं हिरवगार निसर्ग, त्यामधून आपला हा जो रोड. आणि हा प्रवास ना सुमारे 30-40 मिनिटाचाच आहे, जास्त मोठा पण नाही आहे. हो, आणि प्रवास छोटा असला ना तरी कोकणाच्या निसर्गाच्या सानिध्यातला ना, त्यामुळे खूप खास हा असा आपला आजचा प्रवास झाला आहे. तरी तुम्ही पण एकदा नक्की या प्रवासाला भेट द्या.
ते बघा, ते आहे आडवली रेल्वे स्थानक. तर मित्रांनो, आपण आता बसमधून उतरलो आहोत. बस आता निघालेली आहे कणकवलीकडे. तर मित्रांनो ना, आपण पोचलो आहोत आडवली रेल्वे स्थानकला. प्रवास अतिशय सुंदर आणि आनंदही होता. तुम्हाला हा प्रवास कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आवडला असेल ना तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.